कुंकवाचं झाड इकडे ठेव, औक्षणाला येतील ते. ठेवा खाली. अक्षर टाकल्यात. हां हे घ्या, थांबा. ते उदबत्ती खाली करून द्या. त्या दिव्याला हळद कुंकू लावा थोडंसं, आणि तिथली 2 फुलं दिव्याला वाहा. 3 दिव्याला 3 फुलं वाहा. सगळ्यांनी हात जोडायचे आहे. ते दिवा ओवाळतील. आपण दिव्याकडे बघायचं आहे, नमस्कार करायचा आहे दिव्याच्या ज्योतीकडे बघून. आलं लक्षात? ओम 2 मिनटं. श्री एडाद श्रिया निधियाय श्रियं वयो जरद्रुभ्यो दरादे श्रियं वदानामृतुमाय नमोन्नि सत्यासामि नामेरद्रौ श्रिय एवैनन्त श्रियामारदाति सन्द्रमजावशकृतं सन्दत्ते निजरे प्रतजावशभरत एवं ओम यस्मिन् ब्रह्माप्यडयत् सर्वमेतद. वाकून ओवाळ अजून. अमंत लोकभेदभूत सर्वं तन्नो नक्षत्रमभिद्विदित्य श्रीरन्धरात्वरणीयमायम् अहे पुत्रमन्त्रं मे गोपाय यन्मुषयस्त्रै विदा विदुः रुजस्सामान्यजोगुंशे साहस्रेरमृता सताम्. ज्योत दिसली देवाची, नमस्कार केला, बस. तिथे खाली 2 दाणे अक्षरा टाका. हे घ्या, त्याच्यावर ठेवा. ते तुम्ही त्यांना हळद कुंकू लावा. साहि श्रीरमृता सताम्. दादा इथे वाटीत साखर आहे बघा, दिसली? ती उचला थोडीशी आणि त्यांच्या हातावरती द्या. द्या, खाऊन टाका. आणि तुम्ही सगळ्यांना नमस्कार करा. इथून एकाच खाली 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 जमिनीवर हात ठेवा. हे बघा, असा नमस्कार. बरोबर. या परत जागेवर या. काय बोला. शीर्वजनवीक्षमाणाय अध्यकरिष्यमाण संकल्पोदित कर्मण हा शरीर श्रीवंतो ब्रवंतो असो श्री असो श्री असो श्री. हातावरनं 4 वेळेला पाणी सोडा. वर्षचतुरं संपूर्णमसो मंगलानि भवन्तो कुलाविरुद्धसु कर्मांग देवता महागणपती तथा च राधाकृष्ण देवता प्रियंता नमः. बस. पळी भांडे इकडे जा. दादा वरच्या ताटल्या उचला, वरच्या ताटल्या उचला. ताटल्या बाजूला काढा, फक्त ताटली ठेवा इथे. ती ताटली मागे ठेवा इकडे. हां, पानं पण बाजूला काढा. आता द्या पानं माझ्याकडे. तामणात पाणी आहे काय? हां, ते ओतून द्या तिकडे. तामणात, तामण कशाला म्हणतात? आता एक ह्या तामणात होतो. या ना, आणा इकडे. पास करा इकडे. होता याच्यात सावकाश. बस ठेवा. ठेवा इथे, इथे समोर ठेवा. हा कलश उचला. या हाताने हा कलश एकाच हाताने उचला. असं जरा असा असा. बरोबर बरोबर. आता हा आणि या दोघांचं पाणी असं तामणात सोडा. ओम शुक्रे विरंगनानकवित्राये शोजिर्वदान पर्यादुर्भावज्योमी. ते तो इथे ठेवा, तो इथे ठेवा. हात इकडे ठेवा. आंब्याची पानं ठेवा.
आणि ताटल्या ठेवा. ताटल्या ठेवा मागच्या. झालं? टोपी काढा, टोपी सगळ्यांनी. टोपी काढा आणि जागा बदला. तुम्ही इकडे बसा, तुम्ही इकडे बसा. सगळे जोडे इकडे इकडे. श्रीमितराजा हव्यङ्घृतवज्जुहोदा रसमित्रमर्तो सुप्रेसवान्यस्तारत्यशिक्षातिप्रदेना नीयते त्वोतो नैनमहो श्नोत्यन्तीतो न दूरात् अनमीवासैलोजामदन्तो मदज्ञापोपरियमन्नावृथिभ्याः आरत्यस्यौ प्रथमो भक्षजन्तो पदं मित्रस्य सुमदौ स्याम अयं मित्रो नामस्य स्तुषेवो राजा सुक्षत्रो आदनष्टवेधाः तस्य पदं सुमदं यन्यस्यापि भद्रेतौ मरसे स्याम महावार्त्यो नमसोपसद्यो यातयज्जनो कृणुते सुदेवाः अस्मा एतत्पञ्जातमादिदुष्टापकनो मित्राजाः पराजो होता मित्रस्य दर्शनी दुर्दवो देवस्य सारसे यं रञ्जितश्रावस्तमम् अभिजवाहिनाजवं मित्रो बभूव सप्रथाः अभिस्रवो अभिप्रतिभें मित्राय पञ्चाय मरेदना अभिष्टि शिवसे शरीवान् विश्वान् भरदे मित्रो देवेश्वाय सुजनाय वृत्तबर्हिषे ईशा अष्टव्रता अगः अश्विनोर्बाहुभ्यां भूष्णोस्ताभ्यामग्ने तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रस्य इन्द्रजयणामभिषिञ्जामि अभिषेकोऽस्तु शान्त्यः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु
गणपतये नमः गणपतिं आवाहयामि दुर्गाय नमः दुर्गाम् आवाहयामि क्षेत्रपालाय नमः क्षेत्रपाल आवाहयामि वास्तोष्पतये नमः हात जोडा वास्तोष्पतिम् आवाहयामि वेदाः देवताः पूगीफलेषु आवाहयामि गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः अरे फूल घ्या त्या भांड्यामध्ये बुडवा गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः पादयोः पाद्यं समर्पयामि गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः ते फुलांचं ताट द्या इकडे ठेवा मध्ये गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि दानीयं समर्पयामि बस ते फूल टाकून द्या हातामध्ये अक्षता घ्या गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः सुप्रतिष्ठितमस्तु गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः नमस्कार करा सुमुहूर्तमस्तु गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः इदम हे घ्या त्याला हळद कुंकू लावा थोडंसं हळद कुंकू पुढे द्या देहि सौभाग्य आरोग्यं देहि देवी परम सुखम रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः हे ठेवा त्याच्यावर गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः इथे असं टेकवा पाच द्या इकडे गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो हातामध्ये काढून आणि तिथे राहा गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः वस्त्रं समर्पयामि उपवस्त्रं सुपारीवर येऊ द्या सुपारीवर वस्त्रं समर्पयामि उपवस्त्रं समर्पयामि त्यातली फुलं घ्या दुर्वा घ्या बेल घ्या तुळस घ्या असं सगळं मध्ये व्हा गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः कालोद्भव आणि पुष्पाणि समर्पयामि गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः प्रसन्न फुलाचे दूर्वांकुरान् तुलसीदलं पुष्पाणि च समर्पयामि माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभ मयार्धानि पुडार्धं पुष्पाणि सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जैः पुन्नागडादिकररैरजालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीतलमालतीभिः दोनदा तावणामध्ये पाणी सोडा गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि नैवेद्यार्थे बघा साखर आणि खोबरं ठेवले त्याला हात लावा लावा हात जोडा गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः इदम् आसादित नैवेद्यं निवेदयामि नमस्करोमि करोद्वर्तनं समर्पयामि या विड्यावर पाणी घाला किंवा ह्या घाला आणि नारळावर पाणी घाला आणि फळावर पाणी घाला मुखवासार्थे पूगीफलतांबूलं सुवर्णशिखरां समर्पयामि फलार्थे उपकल्पितफलं नारिकेलमहाफलं समर्पयामि गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदकसंस्थितेन प्रदीप्तवाजादहदङ्गते उल्टो वर्ड प्रदीप्तवाजादहदङ्गतेन नीराजनन्दे जगदीश गुरवे गौराद्या वैद्यदेवताभ्यो नमः कर्पूरादिकमहानिराञ्जनदीपं समर्पयामि नमस्करोमि ओम मदच्युच्चेरिदादने त्याच्यावर फूल घ्या त्याच्यावरती गोल फिरवा आणि इथे व्हा गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः कर्पूरादिकमहानिराञ्जनदीपं समर्पयामि नमस्करोमि तांदूळ घ्या महादेवीला मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि नमस्करोमि सगळ्यांनी हात जोडा म्हणा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः गौर्याद्या वैद्यदेवताभ्यो नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि पळीपर तांबडत पाणी सोडा अनेन उद्रपूजनेन गौर्याद्या वैद्यमातर प्रियन्तान्न मम तत्सत् कृष्णार्पणमस्तु आता ती पळी म्हणते द्या इकडे दुसरं द्या तामणते पळी भांड पण द्या ते सुट्टे पैशाची वाटी द्या सुट्टे पैशाची वाटी
जरा हातामध्ये पाणी घ्या. सत्यव्रत का विषय देवा आहार मुगा अक्षर दे इकडे म्हणू नको. सत्यव्रत का विषय देवा आहार मुगा हायदम वा पाद्यम आसनगंधादोपचार कलब्रम युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्तम अमनसाने किंचित व्यापार द्रव्यम नमः यंच वृद्धी. पाणी घाला आणि पाण्याबरोबर सोडून द्या. यंच वृद्धी राजा मातृपितामही प्रपितामय्यः नांदी मुख्यः इदं वः पाद्यम आसनगंधादोपचार कलब्रम युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्तम अमानसाने किंचित व्यापार द्रव्यम नमः यंच वृद्धी. सोडून द्या. राज मातृपितामही प्रपिता पितृपितामह प्रपितामहः नांदी मुखाः इदं वः अपाद्यम आसनगंधादोपचार कलब्रम युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्तम अमानसाने किंचित व्यापार द्रव्यम नमः यंच वृद्धी. मातामह मातृपितामह मातृप्रपितामहः पत्नी सहिताः नान्यमुखाः इदं वः पाद्यम आसनगंधादोपचार कलब्रम युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्तम अमानसाने किंचित व्यापारिक द्रव्यम. आता सोडा. नमः यंच वृद्धी. हे बघा जेवढे जोडे आहेत त्या सगळ्यांनी हात जोडा. जर का आपले आई वडील हयात असतील तर त्यांना नमस्कार करा. नसतील तरी सुद्धा त्यांची आठवण काढा आणि नमस्कार करा. कोणाकोणाची आठवण काढायची? आई वडील आणि आईचे आई वडील जे माहिती त्यांना नमस्कार करा. कारण ह्या कार्यामध्ये ते आशीर्वादाची वाट बघत असतात. नमस्कार करायची वाट बघत असतात. तुम्ही कधी नमस्कार करता आणि ते तुम्हाला कधी आशीर्वाद देत आहेत. कारण राधाकृष्ण मंदिराची स्थापना करत असताना मागील 12 पिढ्यांचा उद्धार होतो आणि पुढील 12 पिढ्यांचा उद्धार होणार आहे. म्हणून त्यांची आठवण काढायची. जेवढे पिता आठवतात तेवढ्यांना नमस्कार करा. माता पितामही चैव तदैव प्रपितामही पिता पितामहश्चैव तदैव प्रपितामहः मातामह सत्पिता प्रमातामह कारयः एते भवन्तु सुप्रीताः प्रयच्छन्तु च मंगळम्. इळामगणये नमः. हातामध्ये पाणी घ्या. वृद्धस्य नांदीचा प्रतिष्ठा बलसज्जत दाक्ष आमलक निक्षिणेन दक्षिणाम दातुम अहम. पाण्याबरोबर सोडून द्या. उच्चृते अनेन परत आधी पाणी सोडा. अनेन नांदी श्राद्धेन नांदी मुखदेवताः प्रियंतां वृद्धी. पाणी प्या 3 वेळा. केशवाय नमः. देवतानां स्थिर प्रतिष्ठापन कर्मणि आचार्यम त्वाम अहम गृणे. सगळ्यांनी हाताला हात लावा. साखळी करा. उजवा हात लावा. तुम्ही उजवा हात लावा त्यांच्या हाताला. उजवा हात असा लावा. तुम्ही उजवा हात असा. तुम्ही उजवा हात इथे लावा. साखळी लावा. म्हणजे सगळ्यांच्या वतीने हे मला देत आहेत ते तुम्ही घ्यायचंय. जरा काढा एक फोटो द्या. दोन्ही हातांनी द्या. द्या. म्हणा वृणे. सोडा. वृतोस्मी कर्म करिष्यामि. नमो स्वरंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरो भावे सहस्रनामने पुरुषाय अच्युते सहस्रकोटी युगधारणे नमः. सकल आराधनेश्वर नमस्तु. हे घ्या 2 दाणे अक्षरधाम. हात काढा. हाताचे हात काढून टाका. हात जोडा. नमस्कार करा. दादा तू इकडे ये. माझ्या डोक्यावर अक्षर टाका. अशा टाका. अशा. हां त्यांच्या डोक्यावर टाका.
नमो स्वरंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षी शिरोर्बाहवे सहस्रनामने पुरुषाय आधी येत असंच ये सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारणे नमः सकल आराधने सुरचितमस्तु अस्तु सकलाधनाय स्वर्जितम् लवकर ये तसाच ये हो नंतर देतो तुला पाणी प्यायला ये सुपारी द्या विड्यावरची अण्णा ये तसाच ये ना नंतर बघू उभे राहा उभे राहा त्यांच्या हातात द्या गुरुजी या ते बॅग ठेवा आता नंतर बघू गोत्राचा उच्चार करा तुमचा काश्यप गोत्रोत्पन्न हा मुखचर्मा यजमान अहम गोत्राचा उच्चार करा उशिरा 2 मिनिटं लेट गेलात या शांडिला गोत्रोत्पन्नम आनंद शर्माणम ब्राह्मणम संकल्पित कर्मणी उपाचार्यं त्वाम अहम म्हणा अहम वृणे दोन्ही हाताने द्या दोन्ही हातात घ्या वृणे वृतोस्मी कर्म करिष्यामी बस या मागे सगळ्यांनी हात जोडा आचार्य सुविधा सुरगेश करादीनाम बृहस्पती तथा तोम सगळ्यांनी म्हणा मम यज्ञेस्मिन् आचार्यो बहुश्रुत अस्य यागस्य निवृत्तो भवतो व्यतिरामजा सुप्रसन्नैश्च कर्तव्यं कर्मेदं विधिपूर्वकं यथा ध्यानेन अय्यनिदायेन कर्म करिष्यामि कर्म कुरु मंगलमूर्ती उभे राहा डोकं टेका जमिनीवर नमस्कार करा आणि मग उभे राहा आपलं इथलं आत्ताचं कार्य संपन्न झालं आता आपण मूर्तीची मिरवणूक याला जाऊया लक्षात वाजले का गुरुजी 10:30 उभं राहा जागेवर डोकं टेका आत्ता कोणाला नमस्कार करायचा नाही आपला आपणच हां या स्थानाला नमस्कार करा ज्याने आपल्याला एवढे सगळं आपल्याकडनं करून घेतलं म्हणून त्यांना धन्यवाद द्यायचे आलं लक्षात बस गुरुजी अक्षता वाहून टाका यांतु देवगणा सर्वे पुढा माता हे पार्थिवीम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च आवाहित देवता हा विचर्टयामि कर्मणा भगवान परमेश्वर प्रियदान मम हां थोडे पाय मोकळे करा आणि उभे राहा आता किती वाजलेत गुरुजी 11:15 झालेत हां तुम्ही ठीक आहे हरकत नाही तुम्हाला काही नाश्ता काय करायचं असेल तर करा आणि मिरवणूक काढा मिरवणूक कुठूनही सुरुवात करा बरं का इथलं मंडपातलं काम झालेलं आहे आता आपल्याला मिरवणूक काढायची आहे मंदिरातलं इथलं पूर्व कर्म समाप्त झालेलं आहे संपन्न झालेलं आहे सगळे ऐकताय का मी बोलू का मग शांत राहतो मी बोलतो मिरवणूकची वेळ आहे आता तुम्ही इथून मिरवणूक काढा फक्त इथे मला 4-5 जण द्या म्हणजे पुढे विटांची होमाची तयारी काही कमी जास्त असेल तर इथे 2-4 जण मला द्या आणि बाकी सगळ्यांना जाऊ देत तिथे काय करायचं प्रत्येकाने औक्षण घरात केलं तरी चालेल हळद कुंकू फुलं वाहा काहीतरी गोड ठेवा आणि नमस्कार करा फार काही मूर्तीचं करू नका उद्यापासून ती मूर्ती आपल्याला बसणार आहे आज तो आत्ता दगड आहे आपली त्यात भावना आता येईल पण परीक्षण आणि पूजा आणि हे सगळे विधी झाल्यावर त्याच्यामध्ये देवत्व आपण आणणार आहोत त्यामुळे आता ते मूर्तीमध्ये भावना फक्त आहे प्रत्यक्षात परमेश्वर नाही फक्त औक्षण करा 2 फुलं वाहा आणि नमस्कार करा हार वगैरे काय एखादा कोणीतरी घाला आणि बाकी सगळे हार इथे घेऊन या आपण इथल्या देवतांना घालू पायापाशी ठेवा आता तुम्ही मी 500 हार आणले तर 500 हार घालणार का मूर्तीला तुम्ही समजून घ्या आणि करा सगळ्याच गोष्टी मला नावं उद्या सकाळी घेतील नाही हे नाही चालणार बदलू ना हे 2 कायम हा 1 जण कायम लागणार जोडी ज्यांनी संकल्प केला तोच शेवट करणार मग त्याच्या व्यतिरिक्त 5 जोड्या तुमच्या येऊ देत हा ते तुम्ही सांगा तुमचा विषय बरं घ्या दादा हो आज वास्तुशांती हो ऐकलं का आज वास्तुशांती आहे आपल्या मंदिराची त्या वास्तुशांतीच्या निमित्ताने नावं घ्या चला घ्या 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 माईक द्या गुरुजी त्यांना एक द्या तुम्हाला आता नाही बसायचं तुम्हाला फक्त मगाशी सांगितली दक्षिणा आणून द्यायची आणि मग तुम्ही मोकळे बरं मगाशी मी सगळ्यांना दक्षिणाचं सांगितलंय ती दक्षिणा आणून द्यायची मग तुम्ही मोकळे बरं का म्हणजे दुपारी आलात तरी चालेल
नाही तर किंवा दुसऱ्यांचं नियोजन असेल तर दुसरं येऊ देत. आलं लक्षात? हां आता इथलं झालं. आता मिरवणुकीला एकदा ओवाळा, मूर्ती काढून द्या त्यांच्या हातात. बाबा हे मिरवणूक करा असं सगळ्यांच्या वतीने तुम्ही काढून द्या मूर्ती, मग ते सगळे करतील. हां पण काय बोलणार सुरेखा, अरे नाव नाचं शिकायला पाहिजे. कुठूनही काय सुरुवात करणार? करा आणि कुठेही अरे संपवा. आपण नाव घेतलं संपवा इथे. मोरवणगावचा अंगला, शेजारी बंगला, बंगल्याला दरवाजा, दरवाजाला कुलूप, कुलपाला चावी, चावीवर हात, हातावर भात, भातावर तूप, तुपासारखा रूप, तुपासारखा रूप, रूपासारखा जोडा. सूर्यकांत भारतारांचं नाव घेते. रस्ता माझा सोडा. सोडा 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 रस्ता सोडा. चले आपली पुढी काढ तंबाखूची. नाव सांग, नाव सांग म्हणा. काय बोलू? चंदनाचा चौराव, रुमाल टाकला इनून, पांडुरंग भारतांचं नाव घेते तुम्ही सांगता म्हणून. अरे काय संगीता मला नाही बरं. काय मला काय आता. शंकराच्या पिंडीवर बेल घातल्या वाकून, शंताना भरतारांचं नाव घेतं सर्वांचा मान राखून. दारी होती ना, दारी होती तुळस आणि तुलसीला घातला पाणी, पांडुरंगाचं नाव घेते पूजेची वेळ. नको थोडासा. रुंदानाचे साल, चंदनाचा खोड, राजेश भारताचं नाव घेते. बोल किती गोड. हांड्यावर हांडे सात, त्यावर ठेवली साखरेची परत. सूर्यकांतरावांचं नाव घेते गावकीच्या मंदिरात. हॅलो, चेक चेक. गावातील सर्व तरुण मंडळींनी मंदिराजवळ जमा व्हायचं आहे. आपल्याला थोड्या वेळात मिरवणूक काढायची आहे. खालू भाज्या कुठेही असतील त्यांनी तयार राहायचं आहे आणि थोडं खालू भाज्या वाजवायचं आहे थोडं.